नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याचा स्टेटस कसा चेक करायचा, आपला फॉर्म मंजूर झाला आहे का नाही हे कसे चेक करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये जर असेल तर तो नक्की काय पेंडिंगमध्ये आहे, नक्की काय प्रॉब्लेम आहे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मध्ये नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे। जर तुम्ही हे ऍप्लिकेशन लॉग इन केलं नसेल तर मोबाईल नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करण्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज इथे ऑप्शन दिसत असेल, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही जे अर्ज केलेला होता तो तुम्हाला इथे सिटीजन इथे तुमचं नाव दाखवेल, मोबाईल नंबर दाखवेल, इथे सर्व तुमची माहिती दाखवेल। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे पाहू शकता SMS व्हेरिफिकेशन डन, तुमचं जे व्हेरिफिकेशन झालं आहे ते डन झालेलं आहे। त्याच्या पुढे ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला एक एडिटचं ऑप्शन पाहायला मिळेल। आता जर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये जर काही बदल करायचा असेल, काही चेंज करायची असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून फक्त एकदाच लक्षात ठेवा, फक्त एकदाच बदल करू शकता, एडिट करू शकता। दुसऱ्या वेळी या फॉर्म मध्ये काही बदल करू शकणार नाही। हे झाले एडिटच्या संदर्भात। आता तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवलं जातंय, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड हे का दाखवतंय। आता हा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे। जेव्हा तुमचे कागदपत्राचे व्हेरिफिकेशन होईल, कागदपत्र चेक केले जातील, त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल, मंजूर केला जाईल। तोपर्यंत तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिटेड हे दाखवलं जाणार आहे। तुम्हाला काही काळजी करायची आवश्यकता नाही। तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे। तुमच्या फॉर्मचा जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल, मंजूर केला जाईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।